नमस्कार. आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट खुसखुशीत मिनी बटाटा वडे. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ. हे वडे चहासोबत खायला एकदम परफेक्ट आहेत. फक्त 10 मिनिटात तयार होणारी ही रेसिपी नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. तर मिनी बटाटा वडे बनवण्यासाठी आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे. तर मी ह्या भरपूर अशा 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या, अद्रकचा तुकडा घेतलेला होता आणि मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या 15 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 2 चमचे जिरा घेतलेला आहे. आता हे कोरडंच आपल्याला मिक्सरमध्ये असं जाडसर बारीक करून घ्यायचं आहे. बघा, असं वाटून घेतलेलं आहे आपण. थोडंसं जाडसरच ठेवलेलं आहे, एकदम बारीक केलेलं नाही आणि पाणी पण नाही वापरलेलं आहे. तर आता हे बटाटे काही मी उकडवून घेतलेले होते. आता ह्याचे वरचं साल काढून आपण सगळे बटाटे असे सोलून घेऊया या पद्धतीने. आता आपण हे सगळे बटाटे सोलून घेतलेले आहेत बघा. आता हे आपण सुरीने छोटे छोटे असे बारीक तुकडे करूया किंवा डायरेक्ट असे मॅश केले तरी चालेल, पण असे चाकूने तुकडे तुकडेच करून घ्या. आणि मग आपण एका कढईमध्ये आता फोडणी देऊया. तर तेल गरम करून घेतलेले आहे मी. छोटे 2 चमचे तेल टाकलेलं होतं कढईत. आता कढीपत्त्याची फोडणी देऊया, कारण आपण राईचं फोडणी नाही देणार आहे. जिरं आपण वाटणातच वापरलेलं होतं, त्याच्याकरता मग डायरेक्ट कढीपत्त्याची फोडणी दिली आणि जे आपण सुकं जे वाटण केलेलं मिरची, अद्रक, लसणाचं आणि त्याच्यामध्ये आपण जिरं पण वापरलेलं. तर हे वाटण आपण या तेलामध्ये छान असं परतवून घेऊया, मस्त असं खमंग वास येईपर्यंत. वाटण छान असं परतवल्यानंतर आपण थोडंसं हिंग वापरणार आहे. चिमूटभर आपण हिंग पण टाकूया ह्याच्यामध्ये आणि छान असं मिक्स करून घेऊया. आता आपण अर्धा चमचा हळद टाकणार आहोत रंगासाठी. छान अशी हळद टाकल्यानंतर हळद पण आपण छान अशी मिक्स करून घेऊया, परतवून घेऊया तेलामध्ये. आता हे वाटण छान आपलं परतवून झालेलं आहे. तर आता आपण जे बटाटे घेतलेले ते सगळे बटाटे आपण ह्याच्यामध्ये टाकूया. आता तुम्ही गॅस बंद जरी केला तरी पण चालेल. आपल्याला आता हे वाटण छान असं आपण खमंग तेलामध्ये परतवून घेतलेलं आहे. आता आपल्याला फक्त बटाटा मिक्स करून घ्यायचा आहे, त्याच्याकरता गॅस बंद जरी केला तरी पण चालेल. तर आता आपण सगळे बटाटे ह्याच्यामध्ये छान असे मिक्स करून घेऊया या वाटणामध्ये. आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया. कालत्याच्या साहाय्याने मी असे मॅश करून घेणार आहे हे सगळे बटाटे. तुम्ही मॅशरने जरी मॅश केले तरी चालेल. तुम्हाला पूर्ण मॅश करून घ्यायचे असतील तरी घ्या किंवा छोटे छोटे असे तुकडे ठेवायचे असतील तरी पण चालेल. आणि भरपूर सारी आपण कोथिंबीर पण टाकलेली आहे. आता हे सगळं असं मिक्स करून घेऊया आणि चमच्यानेच असं मी मॅश करून घेते. हे सगळे एकजीव होतात. तर बघा, आता हे पूर्ण मी थंड करून घेतलेलं आहे आणि चांगलं मॅश पण झालेलं आहे बघा. आता ह्या पद्धतीने आपण हे सगळं मॅश करून घेतलं आणि छान असं थंड करून झाल्यावरच आपल्याला ह्याचे गोळे बनवायचे आहेत. तर आता वडे बनवण्यासाठी आपल्याला एक बॅटर बनवायचं आहे. तर त्याच्याकरता मी बेसन घेणार आहे. तर 2 पळी मी आपण बेसन घेऊया. तुम्हाला किती वडे बनवायचे त्याच्याने तुम्ही बेसन घेऊ शकता. आता आपले वडे कुरकुरीत होण्यासाठी मी ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ पण वापरणार आहे. तर आता तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ आणि मग चवीनुसार आपण मीठ टाकूया. वरच्या लेअरला पण मीठ पाहिजे चव लागण्यासाठी, त्याच्याकरता चवीनुसार मीठ पण टाकलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेऊया आता. आणि आता पोटाला बांधायला नको, कोणाला गॅस वगैरे होतो, त्याच्याकरता मग आपण थोडासा चिमूटभर असा ओवा घेतलेला आहे. ओवा हातावरच असा क्रश करायचा, म्हणजे त्याचा सुगंध हा छान लागतो. तर हे क्रश केल्यानंतर हा पण मिक्स करायचं ओवा आपल्याला. आणि आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. जास्त पातळ नाही करायचं, नाही तर मग वड्याला वरती बॅटर लागणार नाही. तर एकदम असं जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळही नाही. ह्या पद्धतीने आपण हे असं बॅटर बनवून घेतो आहोत. तर बघा, थोडं थोडं पाणी टाकून आपण हे असं बॅटर बनवून घेत आहोत. छान असं मिक्स करायचं या पद्धतीने.
छान स्मूथ टेक्स्चर येईपर्यंत आपल्याला हे बॅटर असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा आपलं बॅटर हे तयार झालेलं आहे। छान असं जास्त पातळही नाही केलं आणि जास्त घट्टही नाही केलं आहे आपण। तुम्ही बॅटरवर म्हणजे बॅटर जसं बनवाल ना त्या पद्धतीने वड्याला वरती जो कोटिंग आहे तो चांगला लागेल। आता आपण जे मिश्रण बनवलेलं बटाट्यांचं ते असं थंड झालेलं आहे। आता छोटे छोटे ह्याचे मिनी असे वडे बनवून घेऊया, गोळे बनवून घेऊया ह्याचे। या पद्धतीने जास्त मोठे नाही बनवायचे, आपल्याला छोटे छोटेच बनवायचे आहेत। तर आता सगळे मी असे वडे बनवून घेतलेले आहे। आता आपण जे बॅटर बनवलेलं त्या बॅटरमध्ये आपल्याला थोडासा खायचा सोडा वापरायचा आहे। तर ज्या वेळेला तुम्ही तळायला घेणार त्याच वेळेला सोडा वापरायचा। तर आता हे बघा चिमूटभर मी सोडा घेतलेला आहे आणि थोडंसं आपल्याला ह्याच्यावरती पाणी टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर या सोड्यावर आपण चमच्यामध्ये पाणी घेतलं, ते पाणी पण ह्याच्यामध्ये सोड्यावर टाकलं। आता मस्त मिक्स करून घेऊया आणि लगेच वडे तळायला घेऊया। आता जे वडे बनवलेले ते आपण या बेसनाच्या बॅटरमध्ये टाकूया आणि लगेच फ्राय करायला घेऊया। तर आता कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवलेलं होतं, त्याच्यामध्ये आता वडे सोडूया। चमच्याच्या साहाय्याने सोडा किंवा हाताने जरी तुम्ही सोडले तरी चालेल। तर बघा मस्त आपण वडे फ्राय करून घेऊया। मस्त खूप छान लागतात हे चहासोबत। संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी किंवा सकाळच्या जर ब्रेकफास्टसाठी जर तुम्ही हे वडे बनवले तर खूपच छान लागतात आणि मुलांना तर नक्कीच आवडतात। तर या पद्धतीने आपण सगळे वडे असे फ्राय करून घेऊया। एकदम झटपट होणारे वडे आहेत। तर आता बघा आपले वडे मस्त फ्राय करून झालेले आहेत, रंग पण छान आलेला आहे। आता आपण हे काढून घेऊया। तर बघा चहासोबत खायला तयार झालेले आहेत आपले मिनी वडे आणि आपण त्याच्यावर मिरची पण दिलेली आहे। छान नाश्त्याचा प्रकार तयार झालेला आहे। तर मैत्रिणींनो, आपले गरमागरम आणि खुसखुशीत मिनी बटाटा वडे तयार झालेले आहेत। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशा सोप्या आणि चविष्ट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत। तोपर्यंत आनंदाने स्वयंपाक करा आणि स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेत घ्या।